नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी सॅप प्रोग्रॅममध्ये स्वागत आहे. लक्षात घ्या तुम्ही. सॅप डू नो स्टुडंट्स अवेअरनेस प्रोग्रॅम अबाउट दी MCQ एक्झामिनेशन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आहे महाविद्यालयाच्या वतीनं, आपल्या विभागाच्या वतीनं, माझ्या व्यक्तिशः माझ्या वतीनं. ओके, आपण सर्वजण या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीतून आतुरतेनं वाट पाहत आहात. आपले एक्झाम कशा पद्धतीने होणार, कधी होणार, केव्हा होणार, कशी होणार या संदर्भातली माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे अजून, परंतु ती लवकरच तुम्हाला मिळेल आणि त्या दृष्टीतून आपण तयारीला राहिलं पाहिजे, तयारीला लागलं पाहिजे. कारण परीक्षा तोंडावर आल्यानंतर परत मग पळण्यामध्ये अर्थ नसतो. जोपर्यंत उपलब्ध वेळ भरपूर आहे तोपर्यंतच आपण त्या परीक्षेची तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी ती तयारी कशा पद्धतीने करावी याबद्दलची माहिती मी मागील काही पिरियड्समध्ये आपल्याला सांगत आहे, मागील काही प्रेझेंटेशनमध्ये मी आपल्यासमोर सांगत आहे. आपणाला ती समजलेलीच असेल आणि समजलेली आहे असं मी गृहीत धरून पुढे जातो आहे. ओके, कारण कोणत्याही विद्यार्थ्याचा परत मला फोन आलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मेल आलेला नाही सर याची शंका आहे वगैरे वगैरे म्हणून. त्यामुळे या ठिकाणी दोन शक्यता असतात. एक तर 100% तुम्हाला समजलेलं असेल, नाहीतर तुम्ही 100% अजून पाहिलेलं नसेल. त्यामुळं आता कोणती शक्यता आहे हे तुम्हीच ठरवून घ्यायचे, लक्षात घ्या. परंतु परीक्षेच्या दृष्टीतून तयारी करत असताना आपण फायद्याच्या गोष्टी ताबडतोब विचारात घेतल्या पाहिजेत. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी हायगाई आळस कंटाळा करता कामा नये. हा जो कार्यक्रम जो चाललेला आहे आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं, तो कार्यक्रम हा तुमच्या बेनिफिटसाठी चाललेला आहे. आपल्या सन्माननीय प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव, आपल्या सर्वांच्या लाडक्या आवडत्या प्राचार्य तुम्हाला माहिती असतील, डॉक्टर सौप्रतिभा गायकवाड मॅडम, ह्या नेहमीच आम्हाला सांगत असतात की मुलांचा विचार पहिल्यांदा करायचा आहे. यू शुड हॅव टू कीप युअर स्टुडंट ॲट अ सेंट्रल प्लेस. ओके, म्हणजे सेंट्रल प्लेसला विद्यार्थी ठेवूनच आपण विचार केला पाहिजे. आणि सी इज ॲब्सोल्युटली राईट, त्यांचं अगदी बरोबर आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे माझा अँगल कोणता असतो. तुम्ही बऱ्याच वर्षी तुम्ही माझ्यासमोर आहात, तुम्हाला अनुभवलेलं असेल तुम्ही छानपैकी. कारण स्टुडंट इज द फर्स्ट पॉईंट. पहिल्यांदा कोणाचा विचार करतो मी? स्टुडंटचा विचार करतो. आणि आजही आपण हा प्रयत्न करतो आहोत, लक्षात घ्या. आपण पाहूया की MCQच्या बाबतीत पुढील प्रकरणामध्ये कशा कशा पद्धतीचे प्रश्न हे या ठिकाणी आपण तयार करू शकतो आणि तोही भाग आपण थोडासा समजणं गरजेचं असतं. आता त्यामध्ये पहिला जो प्रश्न आज आपण आपल्या पिरियडला विचारात घेतो आहोत तो म्हणजे टिंबटिंबा हा मनुष्यबळ भरतीचा सर्वोत्तम व सर्वमान्य मार्ग आहे. आता मनुष्यबळ भरतीचा सर्वोत्तम आणि सर्वमान्य मार्ग कोणता असतो हाही आपण विचारात घेतला पाहिजे. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे कशा पद्धतीनं मनुष्यबळाची भरती केली जाते की ती सर्वोत्तम असते आणि सर्वांना मान्य असते, म्हणजे असा मार्ग कोणता असतो? तर पहिला पर्याय तुम्हाला दिलेला आहे जाहिरात, दुसरा पर्याय दिलेला आहे मध्यस्थ, तिसरा पर्याय दिलेला आहे मुकादम आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. मग आता यामध्ये कोणता मार्ग हा सर्वोत्तम आहे? सारासार जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या मार्गातून आपल्याला जास्तीत जास्त चॉईस मिळू शकतो, चांगल्या क्वालिटीचे लोक आपल्याला मिळू शकतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल जाहिरात. म्हणजे करेक्ट आन्सर कुठलं असेल? जाहिरात. म्हणजे तुमचं स्टेटमेंट कसं आहे? जाहिरात हा मनुष्यबळ भरतीचा सर्वोत्तम व सर्वमान्य मार्ग आहे. डोंट फॉरगेट, लक्षात घ्या तुम्ही. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. भारतामध्ये जिल्हा पातळीवर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली टिंबटिंब स्थापन करण्यात आली आहेत. काय स्थापन करण्यात आलेली आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे रोजगार विनिमय केंद्रे, दुसरा पर्याय आहे अधीक्षक कार्यालये, तिसरा पर्याय आहे प्रशिक्षण केंद्रे आणि चौथा पर्याय आहे कोणतेही नाही. आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये जिल्हा पातळीवर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली रोजगार विनिमय केंद्रांची स्थापना झालेली आहे. मी तुम्हाला ती शिकवत असताना सांगितलेलं आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे तुमचा पर्याय कोणता करेक्ट असेल? रोजगार विनिमय केंद्रे. कोणता पर्याय असेल? रोजगार विनिमय केंद्रे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. रोजगार विनिमय केंद्रांना देशातील टिंबटिंब निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. आता काय निर्मूलन करायचं आहे ह्या केंद्रांना आणि कोणती भूमिका त्या ठिकाणी बजावावी लागते, कशा पद्धतीची भूमिका बजावावी लागते, हेही आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे चर्चा करत असताना वर्गामध्ये. तरी देखील आता आपण पाहूया. इथं 4 पर्याय दिलेले आहेत बाळांनो. पहिला पर्याय आहे बेकारी, दुसरा पर्याय आहे अंधश्रद्धा, अजूनही समाजामध्ये आहे, आपल्यामध्ये सुद्धा आहे. अज्ञान, तेही आपल्याला पाहायला मिळतो आणि वरील सर्व. मग आता यापैकी परफेक्ट आन्सर कुठलं असेल? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की 2 उत्तरं अशी असतात ती 100% असतात. मग पहिलं उत्तर असतं ते 100% बरोबर असतं आणि दुसरं उत्तर असतं ते 100% चुकीचं असतं. आणि राहिलेली जी 2 उत्तरं असतात ती तुमच्या मनामध्ये घोटाळा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
परंतु आपण त्या घोटाळ्यामध्ये अडकायचं नाही आहे. परफेक्ट चॉईस आपली झाली पाहिजे, लक्षात घ्या. आणि आपण आत्तापासूनच आपली चॉईस परफेक्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. कोणतंही उत्तर निवडायचं असेल तर ते परफेक्ट असलं पाहिजे. भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला चॉईस करायची असेल ती कशी असली पाहिजे, परफेक्ट असली पाहिजे. अन्यथा तुमची गाडी गडगडली म्हणून समजायचं. आणि म्हणून आता इथं करेक्ट आन्सर कुठलं असेल तर बेकारी. कारण रोजगार विनिमय केंद्रांना देशातील बेकारी निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागते, लक्षात घ्या. म्हणजे बेकारी निर्मूलनाचं काम यांच्याकडे असतं, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून हे करेक्ट आन्सर हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे राज्य सरकार रोजगार विनिमय केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना, नीट लक्ष द्या, राज्य सरकार रोजगार विनिमय केंद्रामध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना टिंबटिंब बेकार भत्ता देण्यास सुरुवात करते. म्हणजे कोणता कालावधी दिलेला आहे त्या कालावधीचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्यासमोर 4 पर्याय आहेत. 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर आणि कधी पण. आता याच्यापैकी कुठला पर्याय बरोबर आहे? तुमच्या लक्षात येत असेल की राज्य सरकार रोजगार विनिमय केंद्रामध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना 1 वर्षानंतर बेकार भत्ता देण्यास सुरुवात करते. नावनोंदणी केली की लगेच तुम्हाला बेकार भत्ता सुरू होतो असं नाही, मुळीच नाही. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तो बेकार भत्ता असतो त्याची सुरुवात केली जाते. म्हणजे राईट आन्सर कुठलं असेल? 1 वर्षानंतर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारात घेऊया. टिंबटिंब साली रोजगार विनिमय कायदा संमत झाला. आता कोणत्या साली रोजगार विनिमय कायदा संमत झाला? तर 4 पर्याय आहेत. 1960, 1970, 1980, 1990. कोणत्या साली आपला हा रोजगार विनिमय कायदा संमत झालेला आहे? आपण पुस्तक कधी वाचलंय का? वर्गामध्ये कधी ऐकलंय का काळजीपूर्वक? बघा, वाचलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, ऐकलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि जर वाचलेलं नसेल तर अजूनही वाचा. म्हणजे वाचाल, अन्यथा तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं. आणि म्हणून आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे, टिंबटिंब साली रोजगार विनिमय कायदा संमत झाला. त्याचं उत्तर असेल 1960 साली रोजगार विनिमय कायदा संमत झाला. त्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. टिंबटिंब ही नकारात्मक पद्धत आहे असे म्हटले जाते. काय नकारात्मक पद्धती आहे? त्याची उदाहरणं मी बाळांनो वर्गात तुम्हाला सांगितलेले आहेत. सिलेक्शनच्या ऐवजी रिजेक्शन हा शब्द तुम्हाला वापरलेला आठवतो का? पहा, म्हणजे ह्युमन रिसोर्स सिलेक्शन प्रोसिजर, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्युमन रिसोर्स रिजेक्शन प्रोसिजर. आणि ती का रिजेक्शन म्हटली जाते याचंही तुम्हाला मी कारण सांगितलं होतं. आणि म्हणून आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्यबळ निवड पद्धत, मनुष्यबळ भरती पद्धत, मनुष्यबळ बढती पद्धत आणि मनुष्यबळ बदली पद्धत याच्यापैकी कुठलं उत्तर बरोबर आहे? तर मनुष्यबळ निवड पद्धत. कुठलं उत्तर बरोबर असेल? मनुष्यबळ निवड पद्धत ही नकारात्मक पद्धत आहे असे म्हटले जाते. म्हणजे पर्याय तुमचा कुठला बरोबर असेल? मनुष्यबळ निवड पद्धत. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारात घ्यायचा आहे. मानव संसाधनाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी चांगल्या टिंबटिंबचा आधार लागतो. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला टिंबटिंब मनामध्ये शंका निर्माण करतं. आता टिंबटिंबचा सराव आपल्याला असला पाहिजे, कारण टिंबटिंबाचा वापर करून आपण बऱ्याच गोष्टी पाठ करत असतो, लक्षात घ्या तुम्ही. मी त्याबद्दल काही सांगत नाही, कारण हे सर्वांना माहिती आहे मला काय म्हणायचं ते. आता इथं आपण फक्त पाहायचं आहे की टिंबटिंबचा वापर आपण इथं कशासाठी करतोय? तर करेक्ट अल्टरनेटिव्हसाठी करतोय, लक्षात घ्या तुम्ही. आता मानव संसाधनाचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी चांगल्या टिंबटिंबचा आधार लागतो. तिथं पर्याय दिलेले आहेत बाळांनो तुम्हाला: माहिती, संघटना, मनुष्यबळ आणि कोणतंही नाही. आता इथं तुमच्या लक्षात येईल की चांगल्या माहितीचा आधार लागतो, म्हणजे माहिती हे अल्टरनेटिव्ह तुमचं बरोबर असेल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीतील क्लिष्टता टिंबटिंब प्रणालीमुळे नष्ट करता येते. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम स्पीकिंग. कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीतील क्लिष्टता टिंबटिंब प्रणालीमुळे नष्ट करता येते. कोणत्या प्रणालीमुळे क्लिष्टता नष्ट होते वेतन प्रणालीतली? इथं 4 पर्याय दिलेले बाळांनो. एक संगणकीय, दुसरा व्यवस्थापकीय, तिसरा शासकीय आणि चौथा प्रशासकीय. आता कोणती प्रणाली असते की त्या ठिकाणी ती वेतनामधील क्लिष्टता नष्ट करते? तर तुमचं उत्तर असेल कॉम्प्युटर्स आर गोइंग टू मेक जॉब इझी. ओके. त्यामुळं संगणकीय प्रणाली हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. टिंबटिंब कर्मचाऱ्यांच्या कल्पनाशक्तीस, विचारशक्तीस चालना मिळून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. टिंबटिंबमुळे कर्मचाऱ्यांच्या कल्पनाशक्तीस,
विचारशक्तीस चालना मिळवून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. कशामुळं? प्रशिक्षण, बढती, बदली आणि नेमणूक ह्याच्यापैकी कुठला पर्याय योग्य असेल? विचारशक्तीला चालना मिळते, व्यक्तिमत्वाचा विकास होतो, कल्पनाशक्तीची वाढ होते, त्यामध्ये परफेक्टनेस येतो, म्हणजेच त्या ठिकाणी ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण. म्हणजे तुमचं उत्तर कुठलं बरोबर असेल? प्रशिक्षण. त्यामुळे तुमचं स्टेटमेंट काय होऊ शकेल? प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यशक्तीस, विचारशक्तीस चालना मिळवून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. दिस इज द करेक्ट ॲन्सर. लक्षात घ्या तुम्ही, हे काय आहे? योग्य उत्तर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. कर्मचाऱ्यांना टिंबटिंब दिल्याने त्यांच्या जबाबदारीची जाणीव वाढते. आता कर्मचाऱ्यांना काय दिलं पाहिजे की ज्यामुळे त्यांची जबाबदारी त्यांना माहिती होते, त्याची जाणीव त्यांच्यामध्ये वाढते? 4 पर्याय दिलेले आहेत. एक, कार्यप्रशिक्षण. दुसरा पर्याय दिलेला आहे उत्तम वेतन. तिसरा पर्याय दिलेला आहे बदली आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. म्हणजे कार्यप्रशिक्षण, उत्तम वेतन, बदली आणि वरील सर्व याच्यापैकी कर्मचाऱ्यांना काय दिलं म्हणजे त्यांची जबाबदारी त्यांना लक्षात येते किंवा जबाबदारीची जाणीव वाढते? डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल कार्यप्रशिक्षण. ओके. आणि म्हणून प्रशिक्षण हा जो पर्याय आहे हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण सरावासाठी पाहूया. टिंबटिंब हे मनुष्यबळ विकासाचे मूलभूत साधन आहे. टिंबटिंब हे मनुष्यबळ विकासाचे मूलभूत साधन आहे. त्यामध्ये पहिला पर्याय तुम्हाला दिलेला आहे कार्यप्रशिक्षण, दुसरा उच्च वेतन, तिसरा आर्थिक लाभ आणि चौथा बढती. मग आता यामध्ये कार्यप्रशिक्षण, त्यामुळं मनुष्यबळाचा काय होतो? विकास होतो. आणि म्हणून कार्यप्रशिक्षण हे उत्तर त्या ठिकाणी करेक्ट असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. मनुष्यबळाच्या टिंबटिंबमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या आर्थिक प्रतिष्ठेत राहणीमानाचा दर्जा वाढतो. त्यांच्या आर्थिक प्रतिष्ठेत राहणीमानाच्या दर्जात वाढ होते. आता मनुष्यबळाच्या कशामध्ये काय झाली पाहिजे? आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, राहणीमानात वाढ झाली पाहिजे, समाज जीवनात वाढ झाली पाहिजे, आत्मविश्वासात वाढ झाली पाहिजे. मग यापैकी कुठला पर्याय करेक्ट असेल? तर आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्यानंतर जी सगळी नाटकं आपल्याला करता येतात, नाहीतर काही करता येत नाही. लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून करेक्ट आन्सर कुठलं असेल? आर्थिक उत्पन्नामध्ये. लक्षात आलं बाळांनो तुमच्या? त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारात घ्यायचा आहे. कार्यप्रशिक्षणामुळे मनुष्यबळाच्या गतिशीलतेत टिंबटिंब होते. कार्यप्रशिक्षणामुळे मनुष्यबळाच्या गतिशीलतेत काय होते? वाढ होते, घट होते, झीज होते का तूट होते? ही सराफ कट्ट्यावरची भाषा आहे. घट, तूट, झीज वगैरे वगैरे. आपण या ठिकाणी मनुष्यबळाचा विचार करतो आहोत, म्हणून इथं कार्यप्रशिक्षणामध्ये मनुष्यबळाच्या गतिशीलतेत काय होते? वाढ होते. हा प्रश्न आपण लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे पर्याय कुठला करेक्ट असेल? वाढ हा पर्याय करेक्ट असेल. त्यानंतर पुढचा पर्याय आपण विचारात घेतो आहोत. उद्योग संस्थेत नवीन मनुष्यबळाची निवड केल्यानंतर त्यांना संस्थेविषयी माहिती देण्यासाठी टिंबटिंब प्रशिक्षण दिले जाते. आता नवीन जर व्यक्तीची नेमणूक केलेली असेल तर ती नेमणूक केल्यानंतर त्या व्यक्तीला त्या संस्थेबद्दलची माहिती होणं गरजेचं आहे. संस्थेमध्ये कोणकोणते विभाग आहेत, संस्थेमध्ये कोणते उपक्रम चालले जातात, संस्थेमध्ये कोणकोण पदाधिकारी आहेत, संस्थेमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे, संस्थेमध्ये कर्मचारी व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती नवीन नेमलेल्या कर्मचाऱ्याला होणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी त्याला सुरुवातीला प्रशिक्षण दिलं जातं. मग ते कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण असतं हा प्रश्न या ठिकाणी अपेक्षित आहे. मग त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. प्राथमिक, दुय्यम, कार्यविषयक आणि वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे नवीन कर्मचारी असेल तर त्याला प्रशिक्षण कोणत्या स्वरूपाचं दिलं पाहिजे? साधी गोष्ट आहे की प्राथमिक स्वरूपाचं प्रशिक्षण त्याला दिलं पाहिजे. कुठल्या स्वरूपाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे? प्राथमिक स्वरूपाचं प्रशिक्षण हे नवीन कर्मचाऱ्याला दिलं पाहिजे. आणि म्हणून तुमचं उत्तर प्राथमिक हे बरोबर असेल. लक्षात घ्या बाळांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. बढती हे टिंबटिंबचे प्रमुख साधन आहे. क्या बात आहे. किती सोपा प्रश्न आहे पहा. बढती हे टिंबटिंबचे प्रमुख साधन आहे. 4 पर्याय दिलेले आहेत बाळांनो तुम्हाला. पहिला पर्याय आहे कार्यप्रेरणेचे, दुसरा पर्याय आहे उद्योगाचे, तिसरा पर्याय आहे कार्यक्षमतेचे आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. म्हणजे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे बढती हे
कार्यप्रेरणेचे प्रमुख साधन आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला जर त्याच्या आहे ह्या पदावरून जर बढती दिली, पदोन्नती दिली, तर निश्चितच तो कर्मचारी हा आणखी जोमानं काम करू शकतो, कारण त्याला प्रेरणा मिळालेली असते, त्याला मोटिवेशन्स मिळालेले असतात आणि त्यामुळं डेफिनेटली तो काय करू शकतो, आणखी 100% आपली ॲबिलिटी, कपॅबिलिटी आणि कपॅसिटी, कार्यक्षमता, कुवत यांचा तो काय करतो असतो, संघटनेसाठी वापर करू शकतो. आणि म्हणून कार्यप्रेरणेचं प्रमुख साधन कोणतं असतं बाळांनो, तर बढती. म्हणजे बढतीमुळं काय मिळू शकते, कार्यप्रेरणा. आणि त्यामुळं करेक्ट आन्सर तुमचं काय असेल, करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज कार्यप्रेरणेचे, उद्योगाचे, कार्यक्षमतेचे आणि वरील सर्व ही फसवी उत्तर आहेत, परंतु कार्यप्रेरणेचे हे जे उत्तर आहे बाळांनो ते अगदी करेक्ट उत्तर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न आपण विचारात घेऊया. प्रशिक्षणावरील खर्च हा भविष्यकालीन टिंबटिंब समजतात. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगत असतो की शिक्षणावरचा सुद्धा सध्या जे काही पालक खर्च करत असतात, तो पालकांनी खर्च न समजता ती काय समजली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट समजली पाहिजे. काय समजली पाहिजे, गुंतवणूक समजली पाहिजे. म्हणजे इथं सुद्धा उत्तर मी तुम्हाला सांगून गेलो. प्रशिक्षणावरील खर्च हा भविष्यकालीन गुंतवणूक समजतात. म्हणजे कर्मचाऱ्यांना जे काय प्रशिक्षण दिलं जातं, त्या प्रशिक्षणासाठी जो काय खर्च केला जातो, तो खर्च न समजता ती काय समजली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट समजली पाहिजे, गुंतवणूक समजली पाहिजे. म्हणून करेक्ट आन्सर कुठलं असेल, गुंतवणूक. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, गुंतवणूक, भांडवल, नफा आणि अंदाज, परंतु त्यापैकी करेक्ट आन्सर कुठलं असेल, करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल, गुंतवणूक. त्यानंतर पुढचा पर्याय आपण विचारात घ्यायचा आहे. मनुष्यबळाला टिंबटिंब दिल्याने कर्मचाऱ्यांचे कार्यकौशल्य उंचावते. आता मनुष्यबळाला काय दिलं पाहिजे, मनुष्यबळाला टिंबटिंब दिल्याने कर्मचाऱ्यांचे कार्यकौशल्य उंचावते. म्हणजे मनुष्यबळाला कार्यप्रशिक्षण दिलं पाहिजे का, कार्यक्रम दिला पाहिजे का, वेतन दिलं पाहिजे का, बढती दिली पाहिजे. आता कार्याच्या संदर्भात म्हणलं की प्रशिक्षणच येतं ना, तर्क करा ना, तुम्ही विचार करा ना. म्हणून तुमचं उत्तर करेक्ट कुठलं असेल, मनुष्यबळाला कार्यप्रशिक्षण दिल्याने कर्मचाऱ्यांचे कार्यकौशल्य उंचावते. म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ट्रेनिंग. ओके, जॉब ट्रेनिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. आधुनिक युगात प्रत्येक व्यवसाय संस्था टिंबटिंब कार्यास फार महत्त्व देते. आधुनिक युगात प्रत्येक व्यवसाय संस्था टिंबटिंब कार्यास फार महत्त्व देते. कोणत्या कार्याला फार महत्त्व देते, अ कर्मचारी प्रशिक्षण, ब कर्मचारी निवड, क कर्मचारी नेमणूक आणि ड कर्मचारी बदली. म्हणजे आधुनिक काळामध्ये प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये कोणतं कार्य महत्त्वाचं समजलं जातं, डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल की प्रशिक्षण, कर्मचारी प्रशिक्षण. आणि म्हणून कर्मचारी प्रशिक्षण हा जो पर्याय आहे, हा पर्याय हा अगदी बरोबर आहे. म्हणून तुमचं वाक्य कसं असू शकेल, आधुनिक युगात प्रत्येक व्यवसाय संस्था कशास महत्त्व देते, कर्मचारी प्रशिक्षण कार्यास फार महत्त्व देते. अशा पद्धतीने आपण आजच्या पिरियडला हे काही ठराविक प्रश्न आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण तयार करू शकतो, त्यांची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करू शकतो आणि त्यापैकी करेक्ट ॲन्सर्स कसे शोधू शकतो याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. त्यानंतरचा पुढचा भाग आपण नंतरच्या पिरियडला पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.